अगं बाई शीतल, अगं माझी मुलगी. अगं कुठं होतीस पोरी? किती वाट बघायची तुझी, किती तर आमच्या जीवाला घोर लागला होता. बरं जर आलीस. किती आमच्या सगळ्यांचं डोळं तुझ्या वाटेकडे लागलं होतं का पोरी? अगं कुठं होतात तुम्ही? फोन बिन तरी करायचा नाही व्हय? राहुल्या, काय र काय झालं? लय दमल्यासारखं दिसतोय आज. हा राहुलची टाव कुठं होता? अख्खं गाव वाट बघत होतं तुमची. अरे रावल्या काहीतरी बोल. मी सांगते सगळं. आधी दादांचे पैसे द्या की. देतो देतो, तुम्ही चला. चल चल पोरी चल चल. राहू द्या राहुलचे, राहू द्या. गोटे गे रे. दमखा पश्चात पोरी, दमखा जा. जेडे जागो पोरासनी पाणी घेऊन ये जा. अगं शीतल, 2 दिवस झाला तुमचा फोन नाही, काय नाही. आज किती टेन्शन मध्ये होता माहितीये का? 1 मिनिट. ठीक आहे, त्याच्याशी बोल. हा मामा, अरे अजून काहीच नाही पत्ता. हॅलो, मी बोलती शीतल. शीतल, शीतल पोचलीस तू? कधी पोचलीस? कुठं होता तुम्ही? जबलपूरवरनं तूच फोन केला होता का? मी शीतल तुला किती फोन करायचे. आणि राहुल कुठे? तुम्ही कुठं होता? तुम्ही कसं आला मग? आओ शांत हो. ऐका माझं. ऐका काय ऐका? हा, तुला जरा तरी अक्कल आहे का नाही शीतले? अगं फोन करायचा नाही का मला एक? अहो मी केलता तुम्हाला फोन, पण तुम्हीच उचलला नाही. अगं मी उचल नाही तर मग एक मेसेज करायचं शीतले. इथं माझी अवस्था काय झाली होती माहितीये का तुला? तुला आता शोधायला आम्ही जबलपूर निघालो होतो माहितीये? काहीच माहित नाही तुमचं. हा, एक साधा फोन नाही तुमचा. खरंच कमाल झाली राव तुमची, खरंच. सॉरी, चुकलं माझं. हो पण मी तुम्हाला सगळं सांगते, ऐकून तर घ्या माझं. मी तुम्हाला सांगते काय झालं ते. आम्ही बसलो पहाटे आणि आम्हाला दोघांना बी झोप लागली. मग डायरेक्ट 2-3 वाजता दुपारी जाग आली. म्हणलं तुम्हाला फोन करावा. मग फोन शोधते तर मला माझा फोनच सापडेना. म्हणून राहुल्याच्या फोनवरनं फोन केला. तेव्हा मला कळलं माझा फोन तिकडच राहिलाय. मग थोडंसं पुढे गेल्यावर राहुल्याच्या फोनचं चार्जिंग संपलं. आता फोन चार्जिंगला लावायचा तर ह्याचा चार्जर बी चालेना. मग म्हणलं दुसऱ्या कोणाचा तरी फोन घेण्याऐवजी आपण पुढच्या स्टेशनला उतरून चार्जर घेऊया. तिकडं मध्ये एका पासिंगला आमची रेल्वे थांबली. तिकडं जबलपूर स्टेशनला आम्ही 9 पर्यंत होतो. अहो तिकडं आमच्या बोगीमध्ये एक जण एका बाईला त्रास देत होता आणि कोणी बी काय करना, नुसते सगळे बघत बसले होते. मग मी जाऊन दिली त्याच्या एक कानाखाली. अहो तो माझ्या अंगावरच आला. मग राहुल्या आला मदतीला. आम्ही दोघांना बी त्याला चांगलंच कुठलं. जरा दंगा झाला, लोक तिकडे जमली आणि सगळेजण म्हणायला लागले पोलिसांना बोलवावं लागल. आणि पोलीस बी आले. तिकडे ते आम्हाला म्हणले की तुम्हाला चौकीत यावं लागल. अहो तिथं त्या गडबडीत राहुल्याचा फोन पडला आणि फुटला. मग तिकडच्या एका माणसाकडनं फोन घेतला आणि तुम्हाला फोन करते तर तुम्ही फोन बी उचलला ना. अहो मी 2दा-3दा फोन केला तरी बी तुम्ही फोन उचलला नाही. मग तिकडनं आम्हाला कळलं की उशिरा रात्री एक ट्रेन पुण्याला जाते. मग आम्ही म्हणलं आपण त्या ट्रेननं जावं.
तुम्हाला आम्ही कळवणारच होतो, पण लई उशीर झालता हो. आणि त्या गडबडीत काय सुचलं नाही बघा. मग त्या ट्रेन मध्ये बसून आम्ही पुण्यापतूर गेलो. अहो, पुणे स्टेशनला पोहोचायला आम्हाला पार 11 वाजले. म्हणलं आता लगेच स्टेशनवरनं बस मिळत नाहीतर बस मिळणार नाही. अहो, अक्षरशः पळत आलो स्टेशन बाहेर. बघतो तर शेवटची गाडी बी गेलती. मग तिकडे एक प्रायव्हेट गाडी मिळाली. तिनं आम्ही पुण्यापतूर आलो आणि मग तिकडनं घरापतूर रिक्षा केली. अगं मग नंतर फोन करायचा शितले. तुमच्या नंबर शिवाय दुसऱ्या कोणाचा नंबर ध्यानात नव्हता माझ्या. आणि मला वाटलं तुम्ही ओरडाल म्हणून त्या भीतीनं फोन नाही केला. म्हणलं पोचल्यावरच फोन करते. अगं शितले, काय तरी करायचं ग. एक फोन नाही, मेसेज तरी करायचा शितले. माझा जीव जायची वेळ आली होती माहितीये तुला. शितले, परत आयुष्यात असं काही करू नको शितले. तुला माहित नाही ती चटकन मरतोय असं झालं होतं मला. अहो, काय बी काय बोलताय तुम्ही. मला तुम्हाला फोन करायचा होता, पण त्या गडबडीत राहून गेलो. सॉरी, माझं चुकलं. शीतल, दे इकडे फोन. हॅलो, आजा. हा, आता तिला कशाला काय बोलतोयस? आधीच कावरी बावरी झाली ती. असू दे, ती तुला नंतर फोन करेल. बर. तू आता आराम कर. हा. शीतल, शांत हो. बस. शीतल, कशाला असले भानगडीत पडायचं? नाहीतर काय, तिथं ना आपल्या ओळखीचं ना पाळखीचं कोण कोण कसं असतं काय सांगता येते बाई. राहुल्या, अरे तुला तरी कळायला पाहिजे होतं ना. कळायला पाहिजे होतं, पण मैं बहुत दम्या हुआ अभी. मैं 4-5 दिन तक सोने वाला हूँ. चुलीत घाल तुझं हिंदी. तिथं जाऊन कशाला भांडण करत बसला होता? बापू, तुमच्या माहितीसाठी सांगतो, रेल्वेवाल्याने आमच्या दोघांचा सत्कार बी केला. आणि प्लॅटफॉर्मवर टाळ्या वाजवत होती सगळी टाळ्या. आणि जेव्हा का कळलं की फौजीची बायको आहे, तेव्हा सगळ्यांनी सल्यूट मारला तिला. मामा, आम्ही काही ठरवून केलं नव्हतं.